या क्षणाची बारामतीतून सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे. अजितदादा परदेशातून परतले, कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष. दादा शिवाजी द बॉस पिक्चरप्रमाणे रॉयल एंट्री टाकणार. दादांचा सगळ्यात मोठा कमबॅक होणार आणि या मोठ्या राजकीय नेत्यांना फुटला घाम. यांचे घोटाळे होणार उघड. असे वेगवेगळ्या प्रकारचे सध्या व्हिडिओज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. पण आज आपल्याला खरंच दादा जिवंत आहेत या संदर्भात महत्त्वाचा पुरावा हाती लागला असून तो पुरावा मी तुम्हाला या व्हिडिओत पुढे दाखवणार आहे, म्हणून पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर दादा जाऊन आता 12 दिवस झाले, पण आजही असं वाटतं की दादा आपल्यात आहेत. दादा लवकर येणार आणि संपूर्ण महाराष्ट्राला एक मोठा धक्का देणार. दादा जिवंत असण्याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे जे विमान मुंबईवरून त्या दिवशी निघाला होता त्या विमानाला हिरवी पट्टे होते, पण अपघातात जे विमान आढळलं त्याला लाल पट्टे होते. म्हणजे याचा अर्थ असा की जे दादांचे विमान होतं ते दुसरीकडे गेलं आणि भरतच विमान बारामतीत आढळून अपघात झाला. अमोल मिटकरी पहिल्या दिवसापासून म्हणत होते की ही दादांची बॉडी नाही, दादा आहेत आपल्यात. त्यानंतर अशी माहिती समजते की राजेश टोपे, जे राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते आहेत, ते सांगतात की दादांच्या अपघाताची माहिती मला 7:30 वाजता स्थानिक कार्यकर्त्यांकडून मिळाली, परंतु दादाचा अपघात मीडियाने 8:30 ते 8:45 दरम्यान झाल्याचं समजतंय. मग इतकी मोठी वेळेची तफावत कशी काय? अपघात जर 7:30ला झालता, मग मीडियाने चुकीची माहिती सांगितली की राजेश टोपे यांना चुकीची माहिती सांगण्यात आलती? यावरूनही मोठा संशय निर्माण होत आहे. आणि पुढचा मुद्दा तर इतका जबरदस्त आहे की त्यामुळे दादा जिवंत असणार याची 100% शाश्वती होती. त्यासाठी शेवटपर्यंत फक्त व्हिडिओ बघा. सगळ्यात आधी ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी संपूर्ण मीडियावर, संपूर्ण भारतामध्ये एकच चर्चा होती, एकच ब्रेकिंग न्यूज होती की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात निधन. त्यांच्या समवेत 6 व्यक्ती होते किंवा 6 जणांचा अपघातात मृत्यू झाला. या बातमीने संपूर्ण भारतामध्ये खळबळ उडाली होती. परंतु प्रत्यक्षात मृतदेह घटनास्थळी 5च सापडले. तसेच स्थानिक लोक सांगतात की कोणीतरी विमानातून उडी मारण्याचा प्रयत्न करीत होतं, परंतु त्यावेळेच ब्लास्ट झाला. म्हणजे यावरून एक अंदाज लावला जाऊ शकतो की विमानाचा ब्लास्ट होण्याच्या आधीच दादांनी उडी मारली होती का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करा. बरं, लगेच कमेंट झाली पाहिजे याच्यावर. आणि हे सत्य खरं निघावं की आज आपली अजितदादा जिवंत असावे यासाठी एक लाईक व्हिडिओला तर झालाच पाहिजे. लगेच लाईक करा, तसं पुढे बघू नका. त्यानंतर पुढचा सगळ्यात महत्त्वाचा आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारा हा घातक सवाल. फक्त शेवटपर्यंत बघा, ज्याने तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. तुम्ही म्हणाल की सरकारने का हे सत्य आमच्यापासून लपवलं? अजितदादा पवार यांचे सीसीटीव्ही फुटेज कोणतेही मिळालेली मिळत नाही. अजितदादा म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती नव्हते, हे मोठे नेते आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. आज बघायला गेलं तर सर्वसामान्य लोकांच्या घरात सीसीटीव्ही बसवलेले आहेत. मग इतक्या मोठ्या नेत्याच्या आसपासच्या, जिथून ते निघाले होते, नंतर ते एअरपोर्टवर गेले, त्याचे सीसीटीव्ही फुटेज भेटत नाही. तसेच अमोल मिटकरी यांनी मोठा आरोप केला की ऐनवेळी पायलटसुद्धा बदलण्यात आलते. नेमकं या पायलटांचे 50 कोटीची विमा आता डिसेंबर महिन्यातच उतरवलेले आहेत. मग याच्या पाठीमागे काही घातपात आहेत का, की नेमकं सर्व प्रकार नेमकं काय आहेत? बजरंग सोनवणे यांनी तर असं सांगितलं की हवेतच विमानाचा स्फोट झाला होता. असं दिसतंय की विमान खाली येण्याआधीच हवेतच त्याचा ब्लास्ट झालेला आहे. खाली आदळल्यावर ब्लास्ट होणे साहजिक आहेत, परंतु हवेतच झाला. यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला एक प्रश्न पडला की विमानात आधीच काही बॉम्ब वगैरे होता का? परंतु या काहीही बाबी असो, आपल्या दादा खरंच जिवंत असावे हीच आपली ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या दादा सुखरूप यावेत हीच प्रार्थना. यासाठी एक व्हिडिओला लाईक झालाच पाहिजे. तसं सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा पुढचा मुद्दा एकदम जबरदस्त. त्यासाठी फक्त शेवटपर्यंत बघत रहा. शरद पवार, पवार साहेब म्हणजे राजकारणातील बादशहा. राजकारण फिरणार, गेम चेंजर काय करणार याचं कोणीही सांगू शकत नाही. म्हणून पवारसाहेब नेमकं विमान दुर्घटनेच्या दिवशी त्यांचं घाईत बोलणं की हा अपघात आहेत, त्यानंतर जवळील नदीची पाहणी करणे, नेमकं या पाठीमागे काय आहेत? पवारसाहेबांचा काही डाव आहेत का? कारण की संपूर्ण महाराष्ट्राला पवारसाहेब काय आहेत हे माहीत आहेत. चांगल्या चांगल्या राजकारण्यांना पवारसाहेबांचा धाक असतो. कधी गेम पलटी करणार समजत सुद्धा नाही. म्हणून सुद्धा अजितदादा यांना लपवण्यात आलं. दादांना जीवाला धोका होता, त्यामुळे दादांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलेला आहेत असे म्हणले जात आहे. पण आपले दादा जिवंत आहे, बस एवढीच आपली इच्छा.
आणि यासाठी व्हिडिओला लाईक करा, लगेच कमेंट करा. दावा 1. सर्वात आधी अजित पवारांच्या विमान अपघाताचं वृत्त समोर येताच काही न्यूज चॅनल्सने विमानात 6 जण असल्याची ब्रेकिंग न्यूज दिली. त्यानंतर अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाल्याचंही वृत्त आलं. दावा क्रमांक 2. काही वेळानंतर अपघातात अजित पवार यांच्यासह इतर 5 जण अपघातात मृत झाल्याची माहिती समोर आली. एकूण 6 जण विमानात होते असं काही काळ सांगितल्यानंतर प्रत्यक्षात 5 जणांचे मृतदेह हाती लागली. दावा क्रमांक 3. अपघात कमी दृश्यमानतेमुळे झाल्याचं सुरुवातीला सांगण्यात आलंय. पायलटने पहिले लँडिंगचा प्रयत्न केला, परंतु अयशस्वी झाला. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा रनवे दिसत असल्याचं सांगून लँडिंगसाठी अप्रोच केला, परंतु रनवेच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर विमान कोसळले. परंतु अपघाताच्या सीसीटीव्हीतील व्हिडिओ समोर आल्यानंतर त्या ठिकाणी अगदी स्पष्टपणे आकाशात विमान घिरट्या घालत असून नंतर ते कोसळल्याचं स्पष्ट दिसतंय. याचाच अर्थ त्या ठिकाणी दृश्यमानतेचा प्रश्न नव्हता, हे यातून स्पष्ट होतंय. दावा क्रमांक 4. अपघात झाल्यानंतर अजित पवार यांच्या हातावरील घड्याळामुळे त्यांच्या मृतदेहाची ओळख पटल्याचा दावा. परंतु अमोल मिटकरी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अजित पवारांची ओळख घड्याळामुळे नाही तर त्यांनी घातलेल्या जॅकेटमुळे पटल्याचा नवा दावा करण्यात आलाय. घड्याळ घटनास्थळी नव्हतंच असंही पोलिसांनी सांगितलंय, तर प्रत्यक्षदर्शी म्हणतात घड्याळ होतं. दावा क्रमांक 5. अपघातात अजित पवार यांची मृत्यू झाल्याची माहिती क्षणात देशभरात पसरताच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घातपाताची व्यक्त केलेली शंका आणि लगेचच पवारांनी घातपात नाही तर अपघात असल्याची दिलेली माहिती. दावा क्रमांक 6. ममता बॅनर्जी यांनी अजित पवारांच्या विमान अपघातावर घातपाताची शंका व्यक्त करताना तातडीने अपघाताच्या दिवशीच शरद पवारांनी मीडियासमोर एक निवेदन देऊन हा निव्वळ अपघात असून यात राजकारण आणू नका असं सांगितलंय. दावा क्रमांक 7. राजेश टोपे यांनी 7:30 वाजताच आपल्याला अपघाताची माहिती मिळाल्याचा केलेला दावा. दावा क्रमांक 8. अपघाताच्या दिवशी सकाळी 8:37 त्यांचे अजित पवारांशी प्रत्यक्ष बोलणं झाल्याचं एक कॉल रेकॉर्डिंग अजित पवारांचे समर्थक श्रीजित पवार यांनी दाखवली. जर 8:37 पर्यंत अजित पवार जिवंत होते आणि फोनवर बोलत होते तर राजेश टोपे यांना 7:30 वाजता अपघाताची बातमी कोणी दिली? आता राजेश टोपे यांनी आपल्याकडून चुकीने वेळेचा टायमिंग सांगितला गेला असल्याचं म्हटलं गेलंय. दावा क्रमांक 9. एका सरपंचांनी स्टेटमेंट केलंय की विमानातून मी कुणाला तरी खाली पडताना पाहिलंय. दावा क्रमांक 10. विमानाचे इंजिन निकामी झाले होते की यंत्रणेशी छेडछाड केली गेली याची मागणी जोर धरत असतानाच आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली जाते. थोडक्यात अजित पवार आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांनी आपल्या जाण्यासोबतच अनेक प्रश्न देखील निरुत्तरी सोडलेत. अजित पवार कदाचित आज आपल्यात असते तर त्यांनी या सर्व कोड्यांची प्रश्न सोडवली असती. परंतु आता त्यांच्या निधनानंतर त्यांच्या अपघाताबाबत होत असलेले दावे प्रतदावे सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करून जाणारे ठरतात. आणि त्यामुळेच प्रश्न तयार होतोय की 12 जानेवारीचे ज्यांना विलिनीकरण नको होते त्याच लोकांनी अजित पवारांचा घातपात घडवून आणला का? हा पहिला प्रश्न. 1-2 नाही तर 10 दावे अजित पवारांचा घातपात असल्याकडे बोट दाखवतात. तर काही लोक दादांची बॉडी ही 6व्या व्यक्तीची होती, 6वा व्यक्तीच नाहीये आणि त्यामुळे दादाच कदाचित जिवंत असतील आणि दी शिवाजी बॉस या मूव्हीप्रमाणे ते परत येतील अशाही पद्धतीने ग्रामीण भागामध्ये चर्चा रंगताना दिसतात. अर्थात या चर्चा आहेत, शंका आहेत, प्रश्न आहेत, काही कल्पना आहेत, पण अजित पवारांचा मृत्यू हे एक कोडा आहे. याबाबत व्यक्त व्हा. व्हिडिओ मुद्दा आवडला असेल तर जरूर शेअर करा. जय महाराष्ट्र.